आणि यानंतर आपण जगभरामधल्या महत्त्वाच्या घडामोडींवरती नजर टाकूया आज झटपट. थायलंडमध्ये एक ट्रेन रुळावरून घसरल्यानं 23 जण जखमी झाले. जखमींमधल्या काहींची प्रकृती नाजूक आहे. यात परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. दुर्घटना बँकॉकपासून 500 किलोमीटर अंतरावरच्या चँगली शहरामध्ये घडली. या दुर्घटनेत ट्रेनचे 7 डबे रुळावून घसरले. ही ट्रेन घसरली त्यावेळेला 200 लोक ट्रेनमधून प्रवास करत होते. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी साजरा केला. दक्षिण आफ्रिकेमध्ये या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मंडेलांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी लोकांनी प्रार्थना केली. मंडेला यांच्या वाढदिवशी दक्षिण आफ्रिकेत मंडेला डे साजरा केला जातो. या दिवशी लोक विविध सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होतात. गेल्या 6 आठवड्यांपासून फुफ्फुसात संसर्ग झाल्यामुळे नेल्सन मंडेला यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनकच आहे. कोलंबियातल्या एका जर्मन महिलेला खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली. एका गुंडटोळीशी तिचे संबंध असल्याचं उघड झालं. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एका कॅसिनोत तिनं दागिन्यांची चोरी केली होती. त्यानंतर ती महिला त्या गुंडटोळीच्या संपर्कात आली. नुकताच एका व्यक्तीच्या खून प्रकरणात त्या जर्मन महिलेला अटक करण्यात आली आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला. इंग्लंडच्या राजघराण्यामध्ये लवकरच एक गोंडस पाहुणा येणार असून त्याची उत्सुकता अमेरिकेतल्या नागरिकांना देखील लागली आहे. वॉशिंग्टनमधल्या एका बेकरी कंपनीनं रॉयल बेबीच्या नावावरती विविध प्रकारच्या केक्सचं कलेक्शन बाजारात विक्रीसाठी आणलंय. त्या केकवर लहान बाळाशी संबंधित विविध वस्तूंचं आयसिंग करण्यात आलं. इकडे लंडनमध्ये राणी एलिझाबेथ यांनी उन्हाळ्याची सुट्टी सुरू होण्यापूर्वी राजघराण्यात नवा पाहुणा येणार असल्याचं सांगितलंय. ऑस्ट्रेलियामध्ये एक जहाज दुर्घटनाग्रस्त झालं असून त्यात 4 जणांचा मृत्यू झालाय. क्रिसमस आयलंडमध्ये ही दुर्घटना घडली आहे. नौदलाच्या जवानांनी 144 लोकांना या दुर्घटनाग्रस्त जहाजातून सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या जहाजातले सर्व लोक अवैधपणे ऑस्ट्रेलियात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय. या ठिकाणी तातडीनं नौसेनेनं धाव घेतली. 144 लोकांचे प्राण नौसेनेनं वाचवले असले तरी देखील 4 लोकांचा या जहाज दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. झी 24 तास एक पाऊल पुढे.